प्रवीण मानेंच्या कार्यकर्त्यांना किंवा चाहत्यांना वाटतं त्यांनी आमदार हो, प्रवीण मानेंना वाटतं खरंच आपण आमदार हो. हो, का नाही, बरोबर आहे का? होय, तुम्हाला जसं वाटतं प्रमोशन मिळावं तसं आम्हाला बी वाटतं ना, आम्हाला प्रमोशन मिळावं. होय, ज्या संकटात आहे, महाराष्ट्रावरती खूप मोठं संकट निर्माण झालेलं आहे. या संकटातून बाहेर काढायचं असलं तर आदरणीय पवार साहेबांशिवाय पर्याय नाही. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला न्याय देणारं आणि महाराष्ट्राच्या मदतीला धावून येणारं, आणि तेही आत्ता नाही, 60 वर्षापासून 65 वर्षापासून एकच माणूस आहे, ते म्हणजे आदरणीय पवार साहेब. त्यांच्या विचाराचं सरकार येणं गरजेचं आहे. तर बळीराजाचं सरकार येईल असं आपल्यासारख्याला या ठिकाणी वाटतं. तुम्ही सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा विचारा की काय व्हायला पाहिजे, ते सुद्धा त्यांची भावना या ठिकाणी सांगतील. एवढा मोठा ठाम विश्वास आदरणीय पवार साहेबांवरती सर्वसामान्य लोकांचा आहे. म्हणून ते होणं अतिशय गरजेचं आहे. संवेदनशील आत्ताचा विषय या ठिकाणी बनत चाललेला आहे. आणि आपल्याला सर्व घटकाला, मग व्यावसायिक असू द्या, शेतकरी असू द्या, कर्मचारी असू द्या, कामगार वर्ग असू द्या, सगळ्याला न्याय देणारं महाराष्ट्रामध्ये सरकार कोणतं असेल तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारं सरकारच आहे, असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ठाम वाटतं.